कुळाची पुण्याई बहिणा। रवींद्र वस्त्रनिकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे व शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ओबीसी आरक्षणामुळे नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम होणार। ओबीसी आरक्षणासह राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी त्या कोणत्या प्रभाग रचनेनुसार होणार याबाबत वाद झाला होता। हा विषय सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट होता। अखेर याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत। मात्र याचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर होणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। सुप्रीम कोर्टाने ओबीसींना 27% आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे आम्ही स्वागत करत आहोत। हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। ओबीसीसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे। या निर्णयाला सत्यमेव जयते असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही, कारण शेवटी सत्याचाच विजय होतो, असं राष्ट्रवादी अजित पवार गट ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी सांगितलं। पाहूया त्या काय म्हणतात। गेल्या अनेक दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या। त्यातच मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट केल्यामुळे मराठा समाजामधील लोक आता ओबीसी मधून निवडणूक लढवतील। त्यामुळे यामधून जाती समीकरणे पाहायला मिळतील। विशेष म्हणजे मराठा समाजाचे ओबीसी मध्ये समायोजन झाल्यामुळे या निवडणुका रंगतदार होतील। निवडणुका या जातीपातीवर न होता या विकासाच्या मुद्द्यावर व्हाव्यात, असं शेतकरी कामगार पक्ष सरचिटणीस मोहन गुंड यांनी सांगितलं। पाहूया ते काय म्हणतात। हा जो निर्णय आहे तो 2017च्या निर्णयाला धरूनच घेतलेला आहे। याचा परिणाम फक्त मराठवाड्यात जाणवेल। जे लोक कुणबीमध्ये गेले आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे। जे तरुण निवडणूक लढणार आहेत त्यांनी ही निवडणूक जातीपातीवर न घेता ती विकासाच्या मुद्द्यावर घ्यावी व नेत्यांचे ऐकून ही निवडणूक लढू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेली आहे, त्याच अनुषंगाने निवडणूक लढवावी, असं नागरिक नागेश मिठे यांनी सांगितलं।